सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आकर कटावरी ठेवूनिया ठेवूनिया करकटेवरी ठेवूनिया ठेवूनिया तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण मकर कुंडली तळपती श्रवण्या कंठी कौस्तुभ मनी विराजित तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हिची जाण तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख वडीने पाहिन श्रीमुख वडीने माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची जाण आवडे निरंतर हिची जाण विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हे माझ्या ह्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असेल. कारण काय, हे 80 वर्षाचं वय आहे, मग किती आपण करायचं. आणि शास्त्र सांगतं की 75 वर्षानंतर माणसानं लोकांना मार्गदर्शन करा, सतत अखंड चिंतनात राहा तुकारामाच्या भाषेत. कारण आज तुकारामाचा आपण घेतलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात,
ज्याच्या गळ्यात माळ आहे, जास्त आवाज होतोय का? हाय नाही होत आवाज? ज्याच्या गळ्यात माळ आहे, पंढरीची वारी करतो, काय डोक्याला अष्टगंध आहे, काय, आणि अशा प्रकारचा जो वारकरी त्याला पाहिल्यानंतर मला माझ्या गुरुनी चैतन्य बाबांनी अनुग्रह दिल्यानंतर जो स्वरूप साक्षात्कार झाला त्याच्या 100 पटीनं आनंद होतो की ज्याच्या गळ्यात माळ आहे, डोक्याला बुक्का आहे आणि तो पंढरीची वारी करतो. तर तुकाराम महाराज म्हणतात, कोणी असू द्या, मी एवढा नम्र आहे की ते सांगतात, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या 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 वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. जो या व्यासपीठावर असेल त्यानं आपला संप्रदाय सांगावा आणि तो संप्रदाय भगवंताला मान्य असणारा असावा, काय, आणि त्याची मला अनुभूती आहे असं धाडसानं सांगणार पाहिजे. आणि मला अनुभूती आहे म्हणून तुम्हाला अनुभूती देऊन जन्ममरणाच्या राठो देऊन बाजूला करीन असा जो आव्हान परत आणतो. त्याच्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात, असा जर माणूस असेल की स्वतः कृतकृत्य असून या बुडतेसे जन्म देखो या जगाला जर तो त्याच्यातनं जन्ममरणाच्या राठीतून दूर करत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, धन्य मन विनय लोकी लोका, धन्य मन विनय लोकी लोका, भाग्यामी तू का देखलिया, ब्रह्मभूत काया होत थे कीर्तनी. या कीर्तनामध्ये ब्रह्मभूत कायात आले पाहिजे. ब्रह्मभूत म्हणजे काय? या 5 तत्व पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि 3 गुण हे जड आहेत आणि हे ज्याच्या सत्तेने चालतात ती सत्ता जागृत झाल्यानंतर ब्रह्मभूत काय होती, त्याशिवाय होत नाही. तर आपला मूळ विषय असा आहे, ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या, जय जय संतो वेद्यात्मरूपा, देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म, मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजाच पात्र, तयाटविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम, एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि, सद्गुरु तम नमामि, सद्गुरु तम नमामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम
करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया संतांचिया दुसरे चरण संतांचिया संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विसार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी या व्यासपीठावर असणाऱ्या मार्गदर्शक सद्गुरू बुवा महात्मा काय बी म्हणा, पण त्यानं आपला संप्रदाय सांगावा आणि तुमचा अधिकार आहे की तुमचं महाराज संप्रदायाची परंपरा सांगा. तर जगाची उत्पत्ती झाल्यापासून जो संप्रदाय आहे तो भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पडलेला आहे. तो संप्रदाय असा आहे, तो म्हणजे काय, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते तोनिया हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी. हंस रूपाने ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवानं आत्री ऋषीला केला, आत्रीने दत्ताला केला, दत्तानी नारायण महाराज जालवणकर, त्यानंतर लक्ष्मण बडोद्याचे, त्यानंतर नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण बलवीन, सखाई आनंद, शांतामाई, ही साडेली मोरी सोलापूर जिल्ह्यातली, बंडोबा केरोबा, बंडोबा कुठले पैठणचे, केरोबा श्रीपाद बाबांचे गुरु, आणि यांच्या कार्याची परंपरा चालत चालत श्रीपाद बाबांच्याचपर्यंत आली. श्रीपाद बाबांच्या श्रीपाद बाबा आणि बुधवारी बाबा आकार दोन पण श्वास एक होता. बुधवारी बाबांची गडरंग संपत्ती होती. ते वारकरी संप्रदायानंतर इकडं आल्यानंतर ते एकरूप झाले की शेवटचा प्राण मी माझ्या गुरुसाठी सोडीन. आणि ज्या वर्षी श्रीपाद बाबा गेले त्या दिवशी त्यांनी सांगितलं, हा पुढच्या वेळेला तुम्हाला आजच आमंत्रण देतो की तुम्हाला पुढल्या वर्षी मी दिसणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी आपला ध्येय ठेवला. त्यांच्या मुलांनी मला सांगितलं, बाबा तुम्हाला लई वाटतं, जवळ वाटते ती तुम्ही हे करा, त्यांची पाहिजे एवढी आम्ही सेवा करू. सेवेसाठी माणूस नका पाळण्या हलवायला ठेवतो, पण तेवढं त्यांना फिरायला लावू नका. आता एक बुद्धीचा विषय आला, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ऐकतेली, तर म्हणलं माझंच नाही पण जगाच्या पाठीवर कोणी जरी असलं तर बुधवारी बाबा कोणाचं ऐकणार नाहीत, कारण त्यांच्यावर सद्गुरूची कृपा झालेली आहे. असो, आपण मूळ मुद्द्याकडे वळायचं आहे. सिरियसली काय व्हायचं नाही, मन मोकळेपणानं ऐकायचं. तर आज घेतलेला जो अभंग आहे काय, तो असा आहे, त्याची सुरुवात, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा. काय पुढला काय कडू आहे, रात्र पांडुरंगा. बहु दूरवरी भोगले भोग आता पांडुरंगा सोडावे. तो का म्हणे, काया करीन कुरवंडी आणि ओवाळणी सांडीन मस्तक आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये सद्गुरु कृपेसाठी केलेला हट्ट यामध्ये आहे. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात एक वेळ करी या दुःखा वेगळे, ते असं नाही या दुःखांच्या वेगळे नाही, म्हणजे एकच दुःख आहे या जगामध्ये. जर प्रत्येक जीवाला काय दुःख असेल तर जन्म मरणाचं. फक्त मरणाचं प्रत्येकाला भीते. दुनिया इकडची तिकोल करेल आपल्या कर्मानं, पण जन्म मरणावर विजय मिळवता येणार नाही.
म्हणून इथं तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता माझं खाऊन पिणं ऐश्वर बरं आहे, माझी प्रेमाची माणसं आहेत, सगळं आहे, परंतु या जन्ममरणाच्या राशीतून सोडण्यासाठी मला तुम्ही माझ्यावर कृपा करा. एक वेळ करी या दुःखा वेगळे. कंचं दुःख? जन्ममरणाचं. मग त्यासाठी मी जरी असलो तर पूर्वकर्मानं, माझ्या पूर्वकंपानं संचित कर्मानं मागल्या आनंदी जन्मातून माझ्याकडं काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार आणि दम हे 6 आहेत. काय तर हे माझे कसे जातील? हे माझे कसे जातील? आणि माझ्या स्वबळानं, माझ्या कर्तृत्वानं ही गोष्ट मला जमणार नाही. माणूस प्रामाणिकपणे खरं बोलणारा लागतो आणि ते देवा समोर बोललं पाहिजे. प्रपंचात काय पाऊल उचलले का खरं खोटं बोललं काय असेल त्याचं त्याला माहीत. मग बघा, एक वेळ करी या दुःखा वेगळे. मग कंचं दुःख सांगितलं? जन्ममरणाचं. आणि तेच म्हणतात काय, गुरुकृपा झाल्यानंतर माझे मरण मी देखिले डोळा, तो झाला 16 अनुपम. हे कधी कळलं? नुसत्या गप्पा मारायच्या, ते अभंग पाठ करायचे, लोकांना होत्या का? तुकाराम सांगतात माझे मरण मी देखिले डोळा, तो 16 झाला अनुपम. त्या 16चं शब्दानं वर्णन करतात. पण तुकाराम महाराज तुम्हाला काय झालं? आम्ही तर म्हणतोय या मरणाला भीतीन, तुम्ही तर म्हणताय माझे मरण मी लेखले डोळा, तो 16 झाला अनुपम. हो म्हणले, तसंच आहे. कसं आहे सांगता का? हो, मला अनुभव आहे म्हणून छातीयुक्तपणे. काय अनुभव आहे? तर माझ्या गुरुनी, काय तुकाराम म्हणते चैतन्य बाबांनी, माझ्या गुरुनी मला अनुग्रह दिला, मला बोध केला, माझ्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली, मला आत्मसाक्षात्कार करून दिला. आणि त्या आत्मसाक्षात्काराच्या वेळेला काय झालं? मी जो आपला ध्येय आहे जड, पृथ्वी आप तेज वायू आकाश रजतम सत्व या गुणाचा जो आहे ना, अष्टधा प्रकृती, याला साक्षी रूप असणार जे चैतन्य, त्याचा मी आनंद घेतला. हो, मग हे तुम्हाला मिळाला कसा? माझ्या गुरुकडून मिळाला. मग तुमच्या गुरुला मिळाला कुठून? भगवंताकडून मिळाला. काय कुणाकडून मिळाला? भगवंताकडून. आता भगवान कवाचे तुमचे गुरु असतात, तुम्ही त्यांचं नाव डायरेक्ट भगवंताचं कसं घेताय? भगवान श्रीकृष्णाचं. हो, तुम्ही गीता वाचली का? काय त्यांना म्हणले तुम्ही गीता वाचली का? हा म्हणले आपला पाठ आहे. गीता म्हणले सगळे मुकदगत आहे. 4 वर्ष आळंदीत काढलीत, आणखीन काय पाहिजे? गीता पाठ आहे ना. तर गीतेमध्ये भगवान, मी जास्त व्यापक सांगत नाही, तर गीतेमध्ये, गीता हे शास्त्र आहे, ग्रंथ नाही. कळालं का? गीता हे शास्त्र आहे. आणि अर्जुनाला गीता सांगताना तो मोठा उत्साह आला युद्धाच्या ह्याच्यावर, युद्धाच्या ठिकाणी. आणि कारण धर्मराजाने त्यांना सांगितलं, हे बघ, न्यायानं आता बांधल्याच्या कारण आपल्या पंडुसुताने ही सगळी इस्टेट कमावली, पण हे थोरला होता ना धृतराष्ट्र, तर त्याच्या नावा असल्यामुळं आम्ही फक्त 5 गाव आम्हाला द्या म्हणून मागा गेलो. आणि ते कोणाचं माध्यम कोणाला घातलं? भगवान श्रीकृष्णाला. तर त्या भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, कोण काय त्याचं नाव, थोरल्याचं नाव काय? धृतराष्ट्राच्या पोराचं नाव दुर्योधन. दुर्योधनाकडे गेले, अरे म्हणले हे सगळं त्यांच्या वडिलांनी कमवले अगदी व्यवस्थित, आणि त्यांची काही अपेक्षा नाही बघ. काय फक्त तुम्ही 5 गावं त्यांच्या जगण्यापुरती द्या. तर त्या दुर्योधन भगवान श्रीकृष्णाला काय म्हणला? सुईच्या टोकावर बसणारी माती देखील देणार नाही. कळाला देव? कुणाला बोलतोय? कळाला का देव? नाही कळाला. मग आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, न्यायासाठी तुम्हाला युद्ध करावं लागलं. धर्मराजा एवढा मोठा, तर धर्मराजाला देखील अर्जुनाला सांगितलं आपल्या न्यायासाठी आपल्याला युद्ध करावं लागेल. आता धर्मराजानं ऑर्डर दिली
युद्ध करायचं. भगवंतानी आपलं सैन्य देऊन त्या दुर्योधनाला टाकलं होतं, आलं का? आणि यो एकटाच होता. म्हणले मी तुझी आपली घोडी सांभाळायला येईन, रथावर तुझी सेवा करायला येईन, माझ्याकडे राहिलेच काय. चालतंय. म्हणजे एकतरी ते युद्धावर आले, युद्धाच्या याच्यावर आले आणि पाहिलं दोन्ही बाजूला आपलीच नातेवाईक. ज्याने आपल्या लहानाचं मोठं भीष्माचार्य, हे कोण? ज्याने आपल्याला धनुर्विद्या शिकवले, त्यांचे नाव काय? त्या ठिकाणी सगळी दोन्हीकडे आपलीच लोकांनी मी युद्ध करून मी करू काय, अर्जुनाला वाटलं. आता हे पाहिल्यानंतर त्याच्या ठिकाणी काय निर्माण झाली? माया निर्माण झाली. कारण माया ही अनादी आहे पण अंतवान आहे. अत्यंत महत्वाचं आहे. माया ही अनादी आहे पण अंतवान आहे. आणि अंतवान होण्यासाठी फक्त सद्गुरूची कृपा लागती, त्याशिवाय मायेचालाही होतच नाही. आणि अर्जुनाला आला हे, म्हणले मी कसं करू भगवंता, मी काय करणार नाही. या तेव्हा अनेक प्रकारे त्यानं समजूत केली. अरे तुझ्या धर्मराजाने सांगितलंय तुला करावं लागल, न्यायासाठी मी गेलो तर त्यांनी पाच म्हटलं, म्हणजे काही जरी असलं तर मी युद्ध करणार नाही. मग नाही करणार तर त्याच्यावर मायेचं आवरण आलं होतं आणि ते आवरण दूर करण्यासाठी गीता सांगितली. आणि त्या गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला. सगळी जाणती लोक आहेत म्हणून सांग, त्या भगवंताला अर्जुनाला उपदेश केला. आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना या संप्रत काळामध्ये या पृथ्वी तलावर फक्त तूच एक या योग्यतेत आहेस. तू म्हणते भाव वगैरे नाही, ह्या तत्वाला ऐकायला योग्यतेचा फक्त तू एकच आहे. आता काय सांगायचं? आणि सांगू का, तुम्हा आम्हाला माहीत नसत ऐका, 5568 वर्षापूर्वी या क्षणाला भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला. तो 4 वेदाचं सार काढून त्यांच्या निश्वासापासून जी शक्ती निर्माण झाली त्याला महावाक्य म्हणतात. आणि त्या महावाक्याचे जर आपल्याला सद्गुरूंच्या कुंडल कृपेनं जर मिळालं तर तुकाराम एक अभंगात सांगतात काय, संत चरण रज लागताच खद, संत चरण रज लागताच हद, वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. सुख गडोगडी वाढू लागे, सुख गडोगडी वाढू लागे, सुख वाढू लागे, सुख गडोगडी वाढू लागे. यात काय सांगायचं तुम्हाला? संत चरण रज लागता सहज वासनेचे जळून जाय, मग राम नाम उपजे आवडे. राजानो आई वडिलाच्या माध्यमातून आपला जन्म झाला, आपण आपलं कर्म घेऊन आलो, पण आपल्या कर्माचा ऱ्हास करून अंती वैकुंठाला पाठवल्या त्याला म्हणतात संत. कळालं का? त्याला काय म्हणतात? संत, सद्गुरू. तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नाम उपजे आवडे. मग तुमचा पुनर्जन्म होतो. कधी? सद्गुरूच्या कृपेनं. सद्गुरूच्या कृपेनं काय पुनर्जन्म होतो. आणि तो पुनर्जन्म झाल्यानंतर काय पुनर्जन्म होतो तो काय होतो? तर अनंत जन्मातील, अनंत योनीतील, अनंत कर्माचा राज जाऊन एक वृत्ती जागृतून ब्रह्मानंदात जाती आणि त्या वृत्तीनं हा देह पवित्र होतो. आणि तो झालेला पवित्र आहे, तो एवढा भाग्यवान आहे. किती भाग्यवान आहे? तर लाखात एखाद्याला ही उपरती होती. किती? लाखात. मगाशी आमचे कोणतरी तुम्हालाच बोललो का, लाखात एखाद्याला उपरती म्हणजे लाख 99,000 हजारोत एखाद्याला उपरती होती. म्हणजे 99,999 हा आकडा येईपर्यंत म्हणजे लाखात एकाला
शिष्य तयार होतो. मग शिष्य जर लाखात एक होता असेल तर गुरु किती दुर्मिळ असेल तर गुरु आज मी तिला कोट्यात एखादा आहे. जे गोकुळाष्टमीला जन्मले, कोण जन्मले? भगवान श्रीकृष्ण. जे गोकुळाष्टमीला जन्मले ते कोण जन्मले? ज्ञानेश्वर माऊली. आपल्या सातारा जिल्ह्यात तुम्हाला माहीत नाही, गोपालनाथ महाराज विदर्भातले आपल्या तिरपुटी म्हणून आहे गाव, कुठं? कोरेगाव तालुक्यात. तिथं त्यांनी जिवंत समाधी घेतली आहे. त्यांचा जन्म कशाचा आहे? गोकुळाष्टमीचा. मग जे गोकुळाष्टमीला तेच क्रांती करू शकतात. अहो एवढं तुम्ही सांगता, मग तुमचा जन्म सांगा की. अहो माझाही जन्म गोकुळाष्टमीचा रात्री 12:05 झालेला आहे. म्हणून माझे गुरु माझ्या एवढे खुश होते की धन्य आम्ही जन्म आलो, आमचं भाग्य खरोखर की असा शिक्षण मिळाला. कारण पुढं पेटायचं मागही जायचं, हे ताज ऐकायचं. पुढं पेटायचं मागही जायचं म्हणजे काय एवढं धावून करत आहे गुरु आपल्या गुरुच्या शब्दाप्रमाणे. स्वतः भाकरी बांधायची काम काय करत होते? गोटीला सरकारी गोडाऊनच्या मध्ये 100 किलोचं पोत्याचे थापे मारत होते. आणि 5 वाजता गोटी परिसरामध्ये आपल्या बायकोला आणि किती 2 वर्षाच्या मुलाला घेऊन ते गावोगाव फिरत होते. हातात एक पत्र्याचा मोगना, जाताना जेवण घेऊन जायचं काय. आणि कुठं आहे काय तिथं पाहुणे आहेत का रवळायत का आल्यात पाहुणं म्हणून चा करते याव करते काय नाही. आपलं जिथं सार्वजनिक असं नाही त्याला कुच्चर वाटा म्हणतात, त्या ठिकाणी त्याने उठं राहायचं. पत्र्याचा मोगना काढायचं, सांगायचं आज संध्याकाळी देवाचं सांगणार आहे. प्रवचन कीर्तन ही शब्द काय नव्हतंच. आज संध्याकाळी देवाचं सांगणार आहे तर सगळ्यांनी जेवण केल्यावर या. मग आता असे 4-2 लोक ऐकतात तिथे म्हणते अबाबा तुमचं जेवणाचं काय? आम्ही जेवण आणलेलं आहे. आता तुम्ही विचारले ना तर हे सगळ्यापर्यंत आवाज जायला नाही, पण तुम्ही माझ्यासाठी आणि आपलं सगळ्या गावात सगळ्याला सांगा. आताचा महाराज 1 किलोमीटर चालाय तयार नाही. हां, आणि त्या महाराजांचं हे एक माहीत नाही अजून आनंद संपायचा कुणालाच बाबांनी सांगितले नाही. तुम्ही भाग्यवान आहे आता ऐकताय काय? तुम्ही भाग्यवान आहे म्हणून ऐकताय. दुसरी बाबांनी मला सांगितलेले वैयक्तिक. एकदा केरोबाना आम्ही घेऊन एका कीर्तनाला जायचो नाशिक जिल्ह्यातच. आणि त्यावेळेला घोडागाडी असायची 2च सीटा, एक चालवणारा आणि एक मागं बसणारा. आणि ज्या गावात जायचो तिथं 2 किलोमीटर राहिलं जायचं. एकदम घोडं तट्ट झालं आणि तिथंच मेलं. आता काय करायचं? आता मला सांगा, आताच्या सारखी 5-50, 200, 400 माणसं होती का? 10 लोक कुठली तरी असायची कटवून आपलं काय जरा ऐकायचं मग त्यावेळेचं. पण ही किती तर शिरपता म्हणले आता काय करायचं? म्हणले शिरपत असताना तुम्ही काय भेताय? म्हणले तिथं काय गोडाऊनचे थापे मारायचे तो येतो मी आहे काय करतील रे? बसा म्हणले. बाबांनी 2 किलोमीटर टांगा ओढून त्यांना कीर्तनाला हजर केलं. आहे आताच कोण? हा आहे का आता कोण? म्हणून डोळ्यात अश्रू आणून सांगावं होतं काय? तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण. कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हारा अवतार संतांच्या जवळ जाताना आकार माणसाचाच असतो,
माणसासारखेच दिसतात, माणसासारखेच वागतात, पण त्यांच्या स्वरूपात गेल्याशिवाय संत कळत नाहीत. काय त्यांच्या स्वरूपाची ओळख झाल्याशिवाय संत कळत नाहीत. काय कळत नाही. मग कळण्यासाठी आपलं भाग्य पाहिजे, आणि ते भाग्य दोन प्रकारानं कार्य होतं. काय जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठल कृपा काय, एकच स्वबळानं पूर्वजन्म पाहिजे. आणि दुसरं कोणतरी एखादा मध्यस्थ त्या तत्वाचा आपल्याला भेटला पाहिजे. या दोनात होणार. नाहीतर दुनियाभर आयुष्यभर तुमच्या काय म्हणायचं दिंड्या काढा, त्याचारी तीर्थयात्रा करी, देव भेटणार नाही. दोनच प्रकारानं मिळणार, एक पूर्व सुकृतानं आणि दुसरा एखादा माध्यमातून. आणि ते आमच्याकडे या गावचे विक्रम जाधव म्हणून त्यांनी इथं हातवर करा झाला पुढं येऊन. तर ते आमच्या उमरला त्यांच्या आत्याकडे शिकायला आले होते. त्यावेळेला त्यांच्या गावात 25-30 लोकांनी अनुग्रह झाला. यांच्या आत्याचा आणि त्यांचा म्हणजे सगळे घरातला अनुग्रह होता. आता म्हणले आलाय चान्स तर घेऊया. नाही कसं म्हणायचं, आपल्या आत्याने घातली, हिने घातलाय, त्यांच्या मुलांनी घातलाय, मग आपण कशाला. त्यांनी तो अनुग्रह घेतला. ते शाळेला तिथं आले होते. भाग्य कसं असतं, दुसऱ्या नंबरच्या गोष्टीत पडले की कोणाच्या तरी माध्यमातून. आणि आल्यानंतर ते इथं आंधळी गावात आले. किती झाली, त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी. आणि त्यावेळेला 18 मुलं 18 वर्षाच्या वयाची, आणि त्यात हेड ऑफ डिपार्टमेंट आमचे सतीश शिंदे. एवढी लोक तिथं गोळा केली. कुठं त्यांच्या घराजवळ एक मंदिर आहे, त्यांचं देवीचं मंदिर आहे, तिथं आली. आपलं यांनी सांगितलं चला पटलं तर घ्या, पण ऐका असा आहे तसा ऐकतं आहे. आणि ते डोळ्यात पाणी येऊन सांगायचं. अरे म्हणलं माणूस एवढं सांगते, म्हणलं ऐकाय काय हरकत आहे. मग ती हे जी आत्ताचे आहेत ना कार्यकर्ते, ते सगळे तिथं आले. आल्यानंतर एकतारी भजन आमचं चालू झालंच. हे असं आहे तसं आहे, याच्याशिवाय जन्म मरण टळत नाही, हे अत्यंत भाग्याने मिळतं, हे असं आहे तसं आहे, सगळं सांगायला लागलो. तर ह्याच्यात हेच आत्ता दिसत्या सगळ्यात ठोसार तर तेव्हा हेच मी तसेच ठोसार होते. काय म्हणले सगळं पटतंय तुमचं. म्हणले अजून आमच्या पोटाची अजून सोय नाही, आणि माळा घालून काय करू. म्हणजे त्यांना सांगावं होतं की आम्ही अजून नोकरीला नाही. तर म्हणलं तुम्हाला नोकरी नाही लागली तर तुमच्या घरात तुम्हाला देहांत प्रचिती येईल. आल्या का तराकली. आता पुढल्या गोष्टी आपल्या नोकरीला लागल्या करते ती. परत त्यांची नोकरी लागली, त्यांना त्यांच्या खात्यातली आमची लेख म्हणजे काय जीवाभावानं सांभाळलेली आम्ही ती आणून त्यांच्या पदरात घातली. 4 वर्ष गेलं. काय परीक्षे भाग हे आज हेच आहे काय. घरात कुजबूज चालली, काय करायचं. आता 2-3 वर्ष झालं अजून काय पत्ता नाही. मग आता काय करायचं सांगा भाऊ. यांना काय करताय, त्याला काय करताय. मग मी सद्गुरूकडं अष्टमा सिद्धी स्वयंभू असतात, आणि तिला बसवलं. तिच्या डोक्यात हात ठेवला, बुक्का लावला, आणि प्रभूचा श्वासोश्वास घेऊन पुरा दम होईपर्यंत तिला दिला, हात ठेवला. 2 महिन्यानंतर डबल सीट मोटरसायकल दोघं आले. काय म्हणलं, अहो म्हणले फळ झालं म्हणल्या कारण आलं. त्यांना मुलगा झाला तो दुसरीच्या शाळेत जातो, 2रीला आहे आत्ता. काय आणि ते मुलगा झाला. आता माझं काम झालं होतं का नाही. म्हणजे ह्याचं नाव काय ठेवायचं, अर्जुन. कारण त्याला अनुग्रह केलेला माणूस आहे हरिरूप कृष्ण. मग त्याच्यातनं निर्माण होणार कोण पाहिजे, अर्जुन. आणि म्हणले आम्हाला एवढा आनंद झालाय, आम्ही बारशा दिवशी त्याला माळ घालणार आहे. आणि त्या दिवशी माळ घालून त्याला अर्जुन नाव ठेवलं. आणि तो आला त्याकडं काय तर त्याला मी एक गवळण शिकवली, एक गवळण त्याला शिकवली, त्यानं पाठच केली आहे. गागर घेऊन येत घरात आले का डोलत येतो. गागर घेऊन निघाली पाण्या गवळण. गागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालती डोलत, ठुमकत चालती डोलत वाऱ्या
जागतो लाल दोन गागर घेऊन निघाली पाण्या गवळण. काय करायचं भगवंतानं? अरे शुद्ध बीजा पुटी फळे रसाळ गोमटी. आज या गावात नाही आंधळी. 16 वर्षापूर्वी मी इथं प्रवेश केला आणि आज शेवटचं इथं करतोय. या आंधळी ती आळंदी केल्याशिवाय मी या गावातनं जाणार नाही किंवा मरणार नाही असं पण केलं होतं. आज माझं सर्व इच्छा फलद्रूप झाल्या. एक वेळ करिया दुखा वेगळे, एक वेळ करिया दुखा वेगळे. एक वेळ एक वेळ एक वेळ करिया दुखा वेगळे, एक वेळ करिया दुखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवली, दुरिताचे जाळे उगवली. हे दुरिताचे जाळे उगवली, आठवीन पाय माझा आठवीन पाय माझा बस. दुरिताचे जाळे आठवीन पाय अभंगाच्या दुसऱ्या चरणात बहुदूरवरी भोगविले भोग. कोण सांगतात? तुकाराम महाराज. आता आपले भोग आपल्यालाच माहीत आहे. आपण आपल्या दुःखातून गेलेलं आपल्यालाच माहीत आहे. आई सांगे बापा, मन सांगे पापा. हाड मसनात गेली तर वासना जळत नसल तर या व्यासपीठावर बसण्याचा अधिकारच नाही, किती विद्वानात होऊ द्या. मी बोरगाव शेती शाळेला कोर्सला गेलो. 2 वर्षाचा कोर्स. मायबापानो सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत 3 गुंट खुरपलं तर जेवण मिळायचं. नाहीतर खानावळीमध्ये आमची जी आई होती ना, तिथं लगेच चिठ्ठी जायची, एवढ्या लोकांना एकच भाकरी द्यायची मुरुड आहे म्हणून. भाऊ नाही संतपान मिळत याटी, नाही संतपान मिळत हिंडता कपाटी रानवानी, हिंडता कपाटी रानवानी, हिंडता कपाटी रान रान, हिंडता कपाटी रानवानी. मोल देता धनाची, मोल देता धनाची रान. पण मिळते हट्टी, हिंडता कपाटी राणीवनी. नाही मोल देता धनाची राज. पाठच्या आणि पोटच्याला बाजूला करावं लागतं भाऊ, आणि प्रेमानं जोडावं लागतं. दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही. 38 वर्ष सर्व्हिस करून 44 परमार्थ केला. 42 वर्षात तुकाराम महाराज 21व्या वर्षी त्यांना अनुग्रह झाला. काय आणि 21 वर्षात जगाचे जगद्गुरु झाले. तत्व एक. हा मग आता गेलो कुठं तत्व? अहो ही भुताटके आहे, ही भुताटके आहे. त्यांच्या नादाला लागू नका अशी म्हणणारी लोक आम्हाला भेटले. ती काय काय ठिकाणी कीर्तनात दगडं मारली ती, बाबांच्या बी आमच्या बी. कोणी एवढं सण करणार आहे? आणि अजून असं कधी पाकिट बघितले असलं बी नाही. शपथच बाबांना दिलेली आहे. जे देत्याल ती खुशून घ्यायचं, जाताना जायचं,
जाण्या येण्याचं अंतर बघायचं, तेवढं पैसे घेऊन जायचं, नाहीत ना नाही, पण तेवढ्याशिवाय जायचं नाही, म्हणजे जवळ घेऊन जा. नारळ दिला तर तेवढंच उड्या मारत या, आणि पाकिट जरी दिलं तर उघडू नका. एसटीत आल्यानंतर ती उघडून बघा काय तुमचं नवसाल. हाँ अरे अभी क्या हो चला है, पैसा फेको तमाचा देखो, 20 ठेवायचा आणि 20,000 गेले गेले घ्यायचा आणि मग कीर्तन उभं राहायचं. मी कोणाच्या व्यक्तीची निंदा करत नाही, मी कुठल्या संप्रदायाची निंदा करणार नाही. गरज आहे सुखाची, सुख आहे देवाजवळ, हा देव आहे संतांच्या जवळ. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ चांडोने संत सदने राहिला. वैकुंठ चांडोने संत सदने राहिला. धन्य धन्य संत सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 नारायण. ते लक्ष्मी सहित शोभे नारायण म्हणजे इथं भक्ती मार्ग दोघं पाहिजेत. पैसा फेको तमाशा देखो असं नाही. नवरा म्हणजे नवऱ्याची माळ असली तर बायको म्हणते मी नाही घालणार, मरायला तयारून माळ नाही घालणार. मग तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. सर्व सुखाची सुख राशी. तिथं काय मिळतं, सगळं सुखासुख. संत चरणी भुक्ती मुक्तीदाशी. भुक्ती म्हणजे तो देतो, त्याचा सांभाळ करतो. मुक्ती म्हणजे साहित्यता मुक्ती देऊन वैकुंठामध्ये आपल्या सान्निध्यात घेतो. तर मायबापांनो ह्या गोष्टीचा अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत त्या. आणि महत्वाची गोष्ट सांगितली की तुकाराम महाराज बहुदूरवरी भोगविले भोग, तसे भोग भोगल्याशिवाय कळत नाही. माझ्या आयुष्यातले सत्य भोगायचं मी ज्ञानेश्वर समोर आहे, ज्ञानेश्वराची मूर्त आहे. खोटं काय बोलायचं. आपल्या जीवनात बदल होण्यासाठी सत्याचा दिशेने बघावं. फकांडवाणी किती बोललं म्हणून काय उपयोगाचं आहे. एकदा माझी बदली विद्यापीठात असताना ह्याला झाली, चाळीसगाव तालुक्यात. बघा कसं प्रसंग आहे. चाळीसगाव तालुक्यात तिथं करजगाव म्हणून गाव आहे. तिथं कांद्याच्या पिकाला योग्य दर यावा म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक सर्वे होता. मनमाडला गेल्यानंतर गाडी कुणी कोण येतील काय जाते काही माहीत नाही. ह्याला विचार तिला कितीला गाडी आहे. मग तिथं ते करतगाव रोहिणी ठिकाण छोटी छोटी आहे, त्याच्या पुढे 40 गाव आहे. मग ते तुमच्यासारख्या ह्याच्यासारख्या सांगा हां ते बघा आता येईल बघा 11:30ला गाडी, त्या गाडीचे तिकीट काढा आणि तिथं रोहिणी स्टेशनला तुमच्या गाडी होतं, तिथं करतगावला जावा. मी तेवढ्यात होतो तर एक त्या ह्याच्यात काय करणार, लाटालाटी करणार. अहो बाबा म्हणले तुमचा आवाज म्हणले सातारी दिसतो या. हो म्हटलं सातारी. काय आनंद वाटला म्हणले माझी सासरवाडी जिजूर आहे. हेच ऐकायचं आज. बरं म्हणलं. मग मला लगेच उत्साह वाटला. काय सतीश, मला लगेच उत्साह वाटला. म्हणला आज जायचं कारण नाही, आज आपण मी ड्रायव्हर आहे म्हणले रेल्वेचा, आपण चाळीसगावला जाऊ. तिथं म्हणले मला सरकार खोल्या 4 आहेत, एका खोलीत तुम्ही राहा, जेवण वगैरे देता येईल, सगळं आनंदी आनंद करू. का म्हणलं भगवंताची केवढी कृपा. माळगाळ्यात नव्हती कृपा मागायला. आणि त्या प्रकारे तिथं गेलो. काय त्या प्रकारे तिथं झालं आणि एवढा गप्पा मारता मला म्हटलं चला आपण सुटलेली की डबा होता तिथं बसलो. आणि बोलता बोलता मला म्हटलं चला चहा घेऊ, स्पेशल चहा देतो. तर म्हणलं चला. म्हटलं आता चला म्हणलं आपणच देऊ, कशाला एवढं केलं म्हणलं, एवढं प्रेम दाखवतोय. तर त्यानं काय केलं, ती बॅग होती ना, ती बॅग म्हणलं राहू द्या, इथं कोण काय करते. तसा मला आला डाऊट. काय डाऊट आला. डाऊट आल्यानंतर म्हटलं काय ते का बोजावी मला. घेऊन गेलो, मीच पैसे दिले, चहा घेतला. आणि दुसरा त्याचा टेळणीकार बघत होता. काय काय तर त्यानं काय साधनं, त्याचा टेळणीवाला आला. बाबा म्हणले त्या मूर्खाच्या नादाला काय लागलाय, आता 15 मिनटं राहिली गाडीला, पहिली तिकीट काढा आणि व्यवस्था करा, नाही तर 4 वाजेपर्यंत गाडी नाही. गेलो पळपळ, तिथं तिकीट काढली आणि गाडीत बसलो. आता लोकसभा गाडी
बसल्या बसल्या जन्माला सांगितलं की त्या मूर्खाच्या नादाला काय लागताय, त्यानं चक्क चाकू काढला माझ्या डोळ्यावर जवळ नेला. अरे नशिबवान आहेच म्हणले, आज सुटला आमच्या तावडीत. काय वाटलं असेल ते मन धाट करून गेलो तिथं करजगावला. तिथं उतरलो. एक हे होता कोण वयस्कर मिलिटरीत झालेलं आपलं ते दुकान होतं, कॅरम दुकान. तर त्याला म्हटलं बाबा कुठं चाललाय? हो म्हणले मी करजगावला चाललोय. तर म्हटलं मला बी यायचंय. काय? तर म्हणजे कोणाच्याच यायचंय? तसं माझ्या डोळ्यात आसूच्या धारा चालल्या. त्यांच्या मागं होतं, डोळं पुसलं, कळून दिलं नाही. काय म्हणले हे पोट कुठं कुठं पळावतंय? ते म्हणले कुणाच्या जायचं? म्हणले कुणाचं नाव सांगून कोण मदतीत आहे? पण जाता जाता विषय निघाला. ते म्हणलं मी सरकारी माणूस आहे, तुमच्या इथं आलेलो आहे काय, आणि आम्हाला हे कांद्याचा सर्वे करायचा, तुम्हाला दर कमी मिळतो. अहो म्हणले आमच्या सरपंचाने म्हणले ट्रकापुढं प्रांत्याची तयारी दाखवली होती. अहो म्हटलं त्यांच्यामुळे तर तुमचं गाव निवडले आहे. मग गेलो तिथं की त्याची काय बोलायचं नको, त्या यानं सांगितलं कोणी दुकानदारानं, हो सरपंचाला बोलवा आले. हां तुम्ही करून दिवसान हो मीत का काय राव तुमच्यामुळं म्हणलं कांद्याला दर मिळावा म्हणून केंद्र सरकारनं मला इथे 1 वर्षासाठी नेमणूक केली आहे. त्याच्या छातीत आनंद मावानं ते भेटेल त्याला बोलवायला लागला. काय हे ऐकायचे. मग त्या ह्यांना बोलावलं, ये इकडे या. हां ते आपली खोली काय तिथं काय नाही 2 पोते ती मोकळी करायची, साहेबांना राहायला द्यायचं. ती एक बाय कोण 1-2 दिवस आलं की त्यांचं जेवण करायचं ठरलेलं. तिला बोलवते मावशीला. म्हणले मी कधी नाही म्हणते, कोणी आलं तर कधी नाही म्हणले. नाही म्हणले हे वर्षभर आणणार आहे, तुला काय मागायचं ते माग. तो म्हणले मी काय सांगणार, तुम्ही दादा सांगाल ते तू सांग तुझ्या मनानं. ते म्हणले बेत त्या वेळेला किती साली 65 साली म्हणले सॉरी 75 झाली, 40 रुपये दे की महिना. मी म्हणलं 40 काय मागताय, तुम्हाला मी 60 रुपये देतो, पण एक गोष्ट आहे म्हणलं सकाळी आंघोळीची तेवढी सोय केली पाहिजे, बाकी मला चहा नाही द्यायला चालेल. सकाळी 5-6ला पुवाई पाणी तांबल्यावर ठेवलं येणार साहेब उठा चहा घ्यायचा नाश्ता करायचं या. अशा जर गोष्टी सांगितल्या तर याच्या मागं हे महत्त्व असं आहे की पहिलं देव घेतो आणि मग देतो. देव घेतो म्हणजे काय करतो, आधी त्याची परीक्षा बघतो आणि मग देव देतो. म्हणून बहुदूरवरली भोगविले भोग आता पांडुरंगा सोडवावे असे तुकाराम महाराज म्हणतात. आणि असं म्हणल्यानंतर आहे मी तुला सोडवायसाठी, पण तू त्याच्यासाठी काय मागतोय सगळं, पण याच्यासाठी त्या काय करतील, तर त्या काय करतील ते अभंगाच्या शेवटच्या त्यांना सांगितलं. तुका म्हणे काया तुका म्हणे काया का म्हणे काया करीन पुरवणी, तुका म्हणे काया करीन कुरवणी. तुका म्हणे काया ओवाळून सांडी मस्तक आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस.
दिवस पांडुरंग रात्र दिवस पांडुरंग पांडुरंग रात्र दिवस पांडुरंग 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 दिवस पांडुरंग 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 रात्र दिवस मदनी मद मणि नि नि निध मद मग ग म मद ध नि निध निध नि सा दा दा नि नि दा दा नि दा 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 ध नि 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 दा 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 नि रे 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 ग ग रे दा ना रे ग ना रे ग ना रे ना ग रे ग रे दा सा रे सा नि ध नि नि ध नि नि मद ध मणि नि ध नि नि ध दा नि ध नि रे दा सा रे ग ग ध म ध म ग रे रे ग ग ग रे ग रे दा नि ध सा रात्र दिवस पांडुरंग रात्र दिवस पांडुरंग आठवीन पाय हा माझा आठवीन पाय हा माझा नवसा ज्या उद्देशानं सांगितलं तो उद्देश एवढा आहे की या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ही गुरुचे याई पदवे आणि दयाळू अशा सदुरकुण माळ घालायची. श्रोत्रिय म्हणजे वेद वेदाता सांगणारा, ब्रह्मसत्य जगत मिथ्य याची अनुभूती असलेला आणि जीव ब्रह्म ऐक्य करणारा असा महात्मा फार दुर्लभ आहे. असा फार दुर्लभ महात्मा आहे. आपल्या भाग्यानं ते तत्व आपल्या गावापर्यंत आलं आणि यंग ब्लड मस्ट वन इज ओन वे. आणि तरुण रक्ताचा जर स्वतःचा वाव पाहिजे असेल तर भक्ती हा एकच विषय महत्त्वाचा आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती कमावलं, किती ठेवलं, काय संघ घेऊन जाणार आहे, सगळं इथंच राहणार आहे. मनुष्य देहात आल्यानंतर देव कोण आणि मी कोण हे जाणून घ्यायचं असतं. आणि हे जर जाणलं नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. काय उपयोग आहे का? मग जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला तर यात हेही ओळखी करा, आत्माराम नाही तर संसार जाईल. याला आत्तापर्यंत भरपूर काय सांगितलं, पण इकडची माणसं काय म्हणते ती थोबाड काय बंद व्हायला, इकडची म्हणते ती आपलं घड्याळ ओढावते ते त्याला काय चांगलं चुंगलं वाय देवाचं काय राहिलं मुलाला माणसात आलोय म्हणून माणसासारखं काय सांगा की. तर एक दृष्टांत सांगतो. काय
दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्याला व्हायला आळत जाईल. नाही कुणाचं कुणी, अरे तुझे नव्हे एकटा जातील प्राण्या माझं माझं मौनिनी वरला मायाचा बाधा. कुणी कुणाचं नाही, इथं एकच देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा. एवढं देव आपला करायचा आहे. नाही तिथं कुणी कोणाचं नाही, काय नाही, कुणी कुणाचं नाही. हां, अशी ही परिस्थिती सध्याची आहे. त्या परिस्थिती वावरताना किती बरं त्रास होत असेल. तर मायबापानो सांगायचं काय, देणारा भेटतो पण घेणारा भेटत नाही. एक जाता देणारा भेटतो पण घेणारा भेटत नाही. आता ही काय काढलं म्हणजे आणखीन ही म्हणते देणारा भेटतो, आता द्यायला आलोया पण घ्यायला कोण तयार नाही. हा, आपलं चार कानाला शब्द ऐकलं, तुझं तुला आमचं आम्हाला, आम्ही चाललो आपल्या घराला. हा, देणारा असला ते घेणारा भेटत नाही. एका राजाला तिथं स्वप्न पडलं होतं आणि त्या राजाला स्वप्नात असं आलं, राजा तू जर तुझ्या उद्या सकाळी सकाळी उठल्यानंतर जो कोण तुला पहिला भेटल त्याला काय मनी पैसा नाणक काय असेल ते लागतं ना, ते सगळं भर आणि कोण पहिला भेटते त्याला दे. नाहीतर तू त्या खात्याने ती काय करतील, तांदूळ देखील तुला पोटाला मिळणार आहे. ती जागा झालं तर राजाच गादीच पडलेला आहे. म्हटलं हे खरं का ते खरं बघूया. म्हणले खरं. मग त्यानं टांगा झुपला, सोनं नाणं तांदळ घातलं, म्हणलं कोण बघूया. आणि तो निघाला. आणि माझ्यासारखं बावळट एक होतं, ती गेलो होतो पाण्यावर. काय पाण्यावर गेलो होतो, पण गडबडीत जाताना चुनाच विचारलं होतं न्याला. आणि चुना असला तर तलाब जाती आहे का नाही. कोण होत म्हणा ना, चुना असल्याशिवाय तांबाखूची तलाब जाते का. अरे बापरे, एक दिघे बर. तिथं आपल्या त्याला विचारलं तर ते मी एका कीर्तनाचे प्रमाण म्हणलं, अगदी बरोबर बोलला महाराज. अहो चुना लावल्याशिवाय तांबाला कशी तलाब कशी झाले. तर ती तिकडं आल्यानंतर ती म्हणते असं करतच उभं राहिलं होतं. कोण येते कोण येते तेवढ्यात राजाची स्वारी आली. आता ते काही बाजत गादी जात होतं का कोण भेटत जात आलं. त्याच्या जोडीला दोन होती ती खाली करायला. ए तुला काय पाहिजे, काय पाहिजे म्हणताय, काय तास झालं म्हणले तंबाखू मुरली चुना पाहिजे. अरे ह्याच्यातलं माग आंबारीतलं माग तुझ्यासाठी पिटली तुझ्या आंबारी म्हणला. चुना आहे का. देणारा असला तर घेणारा भेटत नाही. आणि या गावानं सातारा जिल्ह्यामध्ये ही गोष्ट आमच्या विक्रमच्या माध्यमातून कार्यान्वित केली. तटस्थतेने ते कार्यान्वित करून जन्मा आली याचे आज फळ झाले साधे. तुम्ही संभाळिले संती देह निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करून शके बळ. या विचारावर आलेलं हे गाव आहे. आणि याच्यामध्ये आमची तरुण मंडळी 5-25 आहेत. विथ फॅमिली ती देखील अनुग्रहित आहेत. आणि माझ्या आयुष्यातलं जे उच्च कोटीचं विचारधारणा होती ती या गावात मी कार्यान्वित केली. आज महाराष्ट्रामध्ये असं एकच गाव आहे आंधळी. आणि त्याच्यामध्ये 16 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं या गावाला, या गावाची आंधळीची आळंदी केल्याशिवाय मी जाणार नाही. आजचा हा दिवस आहे. म्हणून आता धन्य आज दीन संत दर्शनाचा. 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 आनंद जल्दीचा सीन गेला. मजवाट्याची आले गण जावे. मजवाट्याची आले गण जावे.
भगवंतानी अर्जुनाला देखील 11व्या अध्यायात आलिंगन दिलं नाही, 13व्या अध्यायामध्ये भगवंताने आलिंगन दिलं. जो पूर्ण श्रद्धेनं असतो तेव्हाच भगवंत आलिंगन देतो. 11व्या त्याला विश्वस्वरूप दाखवलं, पण भाबडा होऊन लगेच भेटले नाहीत. पण आज मी त्याला, ज्याला आलिंगन दिलं जातं किंवा जो आलिंगनासाठी येतो तो पूर्ण ब्रह्मपद झाल्याशिवाय सद्गुरू त्याला आलिंगन देत नाही. आणि ज्याला आलिंगन दिलं तो जन्माचा कर्तकृत्य होतो. जन्म आलियाच्या आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, देह निरसली गंती, तुका म्हणे काळ आता कोण शके बळ, एकच्या युक्ती होतो. तर मायबापून या गोष्टी का सांगतो, एक काय सर्वोत्त दुर्लभ बिराळा जाणी ही गोष्ट जाणणार आहे. आणखीन ज्ञानेश्वर महाराज सांगितले काय, योग याग इदी येणे नव्हे सिद्धी वायेची उपाधी दमद. मग ह्याच्यासाठी काय योगानं मिळणार नाही, मनोमार्गे गेला तो ते त्यालाही मिळणार नाही. आणि संतांनी दिलं तरच मिळणार आहे. कारण देवतेची संत, संततेची देव, नाम मात्र प्रतिमा. माझे गुरु माझ्यासाठी भगवंतच आहे अशी ज्याची बारोबार खात्री झाली त्याच्या भाग्याला पारावर नाही. या मनुष्य देहामध्ये त्याच्या एकदा भाग्यवान कोण नाही. काय सांगायचं, किती का जीव तोडायचा आहे. आता एक मला एक सांगूसं वाटतं या आमचे सत्यश्रेयाला साक्षी ठेवून की ग्रामीण भागामध्ये लोकांची वैचारिक बैठक चांगली झालेली आहे. निदान भिवून दमवून वाईट करू नये असं वाटतंय. आणि आत्ताच्या 44 वर्षात नक्की बाबा ग्रामीण भागामध्ये या श्रद्धेनं नाम ना घेऊ द्या पण श्रवण करते ती वाईट कृत्य करायला भीत्यात, ही गोष्ट खरी आहे. हे लोकांपर्यंत हे विचार पोचलेत. बाबांनी व्यवस्था करून गेले म्हणून अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये लिखी अधिकार दिला कुणी दाखवावा की मला हे अधिकार दिलाय. कोणीही देखील नाही. कोणीही तुम्ही परपरणी इनडायरेक्टली चौकशी करा की दाखव तुम्हाला लिखी अधिकार. 4 लोकांना सांगितलं, एक लेडीजने 4, यांना म्हणले तुम्ही जमते करा. त्यांचे एकाचे 10 लोक काय झाली ती कार्य करते. आता ते काय करते म्हणजे तत्व राहिलं बाजूला, भक्तिप्रेम राहिलं बाजूला. आणि भक्तिप्रेम नसल तर त्याला काय करावं लागेल, नरकात जावं लागेल. काय एकनाथ महाराज एका अभंग सांगायचं, एकता अभंगात आठवलं म्हणून, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, 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 अभिमान ठिकाणी मी प्रवेश केला. का केला तर इथं मला जी अपेक्षा होती ती मिळाली. म्हणून तुकारामाने का बघा काय सांगतात, प्रेमाचा जीवा नाम मुखाले भारत परिधाने संसाराचे, प्रेमाचा जीवा नाम मुखाले भारत परिधाने जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा तोची दैवाचा तोची दैवाचा पुतळा. अनिक नो हे माझे मना, माझे मना, अनिक नो हे माझे मना. हो का पंडित, हो का पंडित, हो का पंडित शहाणा, अनक नो हे माझे मना. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तो भक्तीचा जिव्हाळा अखंडपणे प्रवाह रूपानं या आंधळीमध्ये राहणार आहे. आणि त्याच्यासाठी उर्वरित आयुष्यामध्ये माझ्या पाशात
विक्रम जाधवानी हे कार्य करायचे. सगळ्यांनी टाळ्या करून त्यांना हे करा. हे एवढं सोपं नाही. संतपण मिळणं सोपं नाही आणि देणं देखील विचारणं असतं. त्या योग्य काय माहितीये का, जो मोठेपणासाठी काय करतो, आता तुम्ही आज महत्वाचंच ऐकायचं, परत ऐकाय मिळणार नाही. कारण जो मोठेपणासाठी लोक गोळा करतो, अधिकार नसताना कोणाच्या सांगण्यानं करत बसला, काय करत बसला, तर भगवंतांनी सांगितलंय काय, आपलं त्याच्यासाठी शिक्षा ठेवलेली आहे. जो अनुभव असून जर कोणाला देत बसला आणि त्याच्या कोणतं जर योग्य कारण नाही झालं किंवा स्वतःच्या मोठेपणाचे लोक वाटत बसला, त्याच्यासाठी 21 प्रकारचा नरक आहे. कुठं पण 22 प्रकारचा एक जादा ठेवलेला आहे. सतीशराव ऐका, 22वा एक असा जादा ठेवलाय की जो स्वतःच्या मोठेपणासाठी लोकांना गोळा करून हे जे गुह्य ज्ञान आहे हे उघडं करून मोठेपणा घेत असेल तर त्याच्यासाठी 22वा ही ठेवलाय यमाच्या तिथं. तर काय त्याला, तर या हातात कोयता दिला तो इथं तोडला जातो आणि ह्याचं ही जी भाजी कालवण करून त्याला खावा लागतो. सद्गुरू काय गोट नाही, गावलं गिरायक म्हणून केलं धरलं. अरे पण जीवाच्या पलीकडं प्राण द्यावं लागतं. आज 44 वर्ष रात नाही बघितली, दिवस नाही बघितलं. आम्ही उभयताने जेवणाचं रान केलं. मग काय तीच सांगितलं ना तुम्हाला, आम्ही पहिल्यांदा गेलो, बाबा ठाठ हो व्यवस्थित येत होते, म्हणायचं बाबांचं कॉन्फिडन्स बरं असेल, एक धोतर एक दोन असलेला. आणि आम्ही म्हणलं गेलो जायचं बाबा, 8-10 जण तिथं गेलो. तिथं नाशिकला कार्यक्रम घेतला आणि संध्याकाळी तिकडं जायचं ठरलं. गेल्यानंतर बुधवारी बाबांनी सांगितलं संध्याकाळी आपल्या इथं मुक्काम करून सकाळी बाबांच्याकडे जाऊ. तर बुधवारी बाबांची 10 बाय जायची खुली होती. काही देखील नव्हतं, ठणठणीत 3 वर्ष, नवरा बायको 2 मुली. या कुटुंबाला कुठलाही पर्यायही नव्हता. आणि परत तुम्हाला सांगतो की श्रीपाद बाबांचं मूळ गाव कोरेगाव तालुक्यात दहिगाव आहे. कळलं का? या जिल्ह्यातील व्यक्ती होऊन गेलेले दहिगावचे आहेत, पण 4 पिढ्यापूर्वी ते तिकडे गेले. आता योगानं आलं म्हणतो आपल्या घरचे आहेत म्हणून सांगतो, या तिकडे गेले.